नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी साठी संस्कृत हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेबाबत मार्गदर्शन घेणार आहोत. या मार्गदर्शनासाठी आपल्याला लाभलेले आहेत श्री अंकुश जोशी सर. सर MA BEd असून सध्या ते आदर्श सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक येथे कार्यरत असून संस्कृत आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिवाय सरांना एकूण अध्यापनाचा 7 वर्षांचा अनुभव आहे आणि पेपर सेटर म्हणून सुद्धा सरांचा वेगळा अनुभव आहे. सर वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृत विषयाच्या अध्यापनासाठी सुद्धा जात असतात आणि विद्यार्थ्यांना संस्कृत हा विषय आवडीचा कसा करता येईल याचे छान छोटे छोटे पैलू जे आहेत किंवा ते बारकावे जे आहेत ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी HPT RYK महाविद्यालय नाशिक येथे असेल किंवा परांजपे प्रोफेशनल अकॅडमी असेल, 7 सेन्स अकॅडमी असेल आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी सर व्हिजिटर फॅकल्टी म्हणून सुद्धा सर जात असतात. अशा रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने सर संस्कृत विषयाचं जे आहे ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतात की ज्यामुळे संस्कृत या विषयामध्ये विद्यार्थ्यांनी पुढे कसं यायचं आहे आणि परीक्षेमध्ये भरघोस यश कसं मिळायचं आहे याबद्दल सातत्याने सर प्रयत्न करत असतात. खूप वेगवेगळ्या अँगलने सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि तेही विशेष म्हणजे संस्कृत या विषयाचं. आता आपण लगेचच त्यांचं मार्गदर्शन घेऊया की जेणेकरून हा विषय जो आहे हा आपल्याला सुलभ रीतीने कसा मांडता येतो आहे किंवा कसा आत्मसात करता येतो आहे याचं बाळकडू मात्र आपल्याला निश्चितच सरांकडून मिळणार आहे. नमस्ते. इयत्ता 10वी-12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात सर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी संस्कृत हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहात. सर्वप्रथम आपल्याला असं विचारते आहे की एकूणच हा आता कोविडची परिस्थिती आणि हे 12वीला ह्या वर्षी प्रवेशित झालेले जे विद्यार्थी कुठेतरी दोघांची टक्कर झालेली दिसते आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं संभ्रमातही विद्यार्थी पडलेले आहेत, शिक्षकही आहेत, पालकही आहेत आणि खूप काही प्रश्नांचा डोंगर जो आहे तो मात्र आता उंच व्हायला लागलेला आहे आणि त्यात आता भर आलेली आहे त्या परीक्षेची पुन्हा आणि त्यातही अजून गोंधळ आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जात असताना ज्याही काही अडचणी येत आहेत त्या अडचणी कमी करण्यासाठी शासनानेही बरेचसे काही चांगले निर्णयही घेतलेले आहेत. त्यात सिलेबसचीही बरीचशी त्यांनी म्हणजे कमी केलेला आहे आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही चांगला दिलासा त्याच्यामुळे मिळालेला आहे. पण तरीही सुद्धा इयत्ता 12वी साठी हा जो काही संस्कृत विषय आहे या विषयामध्ये एकूण घटक साधारणतः किती होते आणि त्यापैकी किती घटकावर फक्त आता विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे यावर जरा मार्गदर्शन करा. नक्कीच. सर्वप्रथम जो कोविड-19चा जो प्रसार सगळीकडे झालेला आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांना आलेलं टेन्शन, मी विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगेल की परीक्षेचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. जशा पद्धतीने दरवर्षी आपल्या परीक्षा होत असतात तशाच पद्धतीने याही वर्षी आपल्या परीक्षा होणार आहेत. त्यात वेगळं असं काहीच नाहीये किंवा 12वीची परीक्षा म्हणजे बोर्डची परीक्षा म्हणजे खूप काही वेगळं आहे असं काहीही नाही. जशी आपली 8वी 9वी 10वी 11वीची परीक्षा असते तशीच 12वीची असते. त्यामुळे त्याचं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला असतो त्या केलेल्या मेहनतीचं फळ, कष्टाचं फळ हे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये निश्चितच मिळत असतं. थोडंफार कमी जास्ती का होईना हाताची 5वी बोटच सारखी नसतात. त्यामुळे प्रत्येकाला समसमान आणि प्रत्येकाला घसघसून मार्क मिळतील असं नाही, तर प्रत्येकाने त्याने केलेल्या मेहनतीचं फळ हे त्याला तिथे मिळणारच आहे. आणि त्याच्याही मध्ये आता बोर्डाने विद्यार्थ्यांना आणखी किती सोपं आणि किती सुलभ त्या ठिकाणी पेपर तिथे केला जाऊ शकेल किंवा लिहिला जाऊ शकेल, लिहिता येऊ शकेल यासाठी बोर्डाने कोविड-19च्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती 100%पैकी 25% जो सिलेबस आहे तो त्या ठिकाणी बोर्डाने त्या ठिकाणी 12वीचा कमी केलेला आहे. आणि जे विद्यार्थी आहेत आता संस्कृतसाठी प्रविष्ट असणार आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी म्हणजे 100% संस्कृतला जर प्रविष्ट असतील तर त्या 100%पैकी हार्डली 10 ते 5 ते 10% विद्यार्थी असे असतात की जे नवीनच 11वी-12वीला संस्कृत घेतलेले असतात. पण काही विद्यार्थी मात्र असे उरलेले ते 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी अशा 5ही वर्ष गेले 5ही वर्ष संस्कृत अध्ययन त्या ठिकाणी करता आहेत. त्यामुळे त्यांना या विषयाची धास्ती बसण्याची किंवा भीती बाळगण्याची अजिबात आवश्यकता नाही. सगळ्यात महत्वाचं आता मी विद्यार्थ्यांना
जो काही कमी केलेला सिलेबस 25% त्याच्याविषयी थोडक्यात माहिती त्या ठिकाणी सांगतो, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचं जे ओझं आहे दडपणाचं अभ्यासाचं ते त्या ठिकाणी थोडंसं त्यांचं कमी होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रार्थना नावाचा जो घटक आहे तुमचा तो त्या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. त्याच्यामध्ये 1-2 श्लोक आहेत ते त्यांनी काढून टाकलेले आहेत. त्यानंतर व्यावहारिक सूचना हा नावाचा एक भाग आहे, त्याच्यावरती काही प्रश्न हे त्या ठिकाणी सुगम संस्कृत नावाच्या भागामध्ये विचारले जात असतात. त्याच्यामध्ये ऊर्जा संरक्षक पासून ते जलम संरक्षक पर्यंतचा जो भाग आहे पाठ क्रमांक 2 वरचा तो त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे. त्यानंतर व्यावहारिक स्तबक नावाचा एक भाग आहे, तोही सुगम संस्कृतमध्ये त्या ठिकाणी विचारला जातो. तो पाठ क्रमांक 4 वरचा शिक्षण आणि कला हे दोनही जी स्तबक आहेत ही बोर्डाने त्या ठिकाणी त्यांची काढून टाकलेली आहेत. त्यानंतर पुनःस्मरण मधला जो पाठ क्रमांक 4 वरचा तत्ता आहे तो संपूर्णाच्या संपूर्ण तत्ता बोर्डाने त्या ठिकाणी रिड्यूस केलेला आहे, काढून टाकलेला आहे. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 61, 62 आणि 63 याच्यामध्ये जे नाट्यविशेष आहेत त्या नाट्यविशेषामध्ये सुद्धा भिन्न ऋषेपासून नाथ वर्णारतीपर्यंत, रामायणापासून वर्णेकरापर्यंत आणि श्री वी पाम पासून ते अवतरित एव पर्यंत हा सिलेबस त्या ठिकाणी बोर्डाने काढून टाकलेला आहे. पृष्ठ क्रमांक 65, 66 आणि 67 वरती भाषा व्याज नावाचा एक भाग आहे, तो नाट्यविशेषांचा भाग आहे. त्याच्यामध्ये प्रश्न जे आहे त्या प्रश्न क्रमांक तुम्हाला मी तिथे सांगतो. ते प्रश्न क्रमांक 26 ते 29 65 पान नंबरवरचे, 66 पान नंबरवरचे प्रश्न क्रमांक 30 ते 45 आणि 67 पान नंबरवरचे 46 ते 50 असे प्रश्न क्रमांक हे त्या ठिकाणी बोर्डाने काढलेले आहेत, रिड्यूस केलेले आहेत. त्यानंतर पान क्रमांक 68 वर त्या ठिकाणी नाट्य कलशहामध्ये पुत्रसंगम हा नावाचा एक भाग दिलेला आहे, एक परीक्षेत दिलेला आहे. त्याच्यामध्ये नाटक आणि त्याचा जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो आपण इंग्लिश मध्ये रायटिंग स्किल म्हणतो किंवा मराठीमध्ये ज्याला आपण लेखन कौशल्य उपयोजित लेखनाचा भाग म्हणतो, तसंच संस्कृत मध्ये सुद्धा चित्रपट वर्णन आणि वृत्तांत लेखन नावाचा एक रायटिंग स्किल म्हणून भाग आहे किंवा लेखन कौशल्याचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांनी रिड्यूस सिलेबस त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना फार आनंदाची अशी गोष्ट बरेच विद्यार्थी म्हणतात की त्याला सिलेबस कमी झाला, आता पेपर आपल्याला आणखी सोपा जाईल किंवा अभ्यास त्या दृष्टीने आपल्याला कमी करावा लागेल. तर या अनुषंगाने बोर्डाने चित्रपट वर्णनाचा जो भाग आहे तो पान क्रमांक 101, 102, 103 आणि 104 या चारही पान क्रमांकांवरचे जाने भी दो यारो, बाहुबली, सैराट आणि अवतार हे चारही चित्रपट वर्णन त्या ठिकाणी काढून टाकलेली आहे. त्यानंतर वृत्तांत लेखनाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये पान क्रमांक 106, 107, 108 आणि 109 या पान क्रमांकांवरची ग्राहक जागरण दिनम, त्यानंतर विज्ञान दिनम 2, संस्कृत दिनम 2 आणि स्नेह संमेलन दिनम 2 ही चारही वृत्तांत लेखनाची जे विषय आहेत ते काढून टाकलेले आहेत. त्यानंतर परिशिष्टम नावाचा एक भाग आहे जो व्याकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना व्याकरण आहे नाही असं नाही, पण त्या व्याकरणामधला सुद्धा काही भाग हा बोर्डाने कमी केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचं जे ओझं आहे, जो ताण आहे तो आणखीन हलका होईल आणि विद्यार्थी चांगल्या रीतीने अभ्यास करून त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने पास होतील. या अनुषंगाने पान क्रमांक 112 वरचा आदर्श समास तालिका जी आहे ती काढलेली आहे. त्यानंतर अधिक अभ्यासासाठी दिलेले जे समास आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी पान क्रमांक 114 वरचे काढलेले आहेत. त्यानंतर 115 वरती कृदंत प्रत्यय तालिका आहे ल्यूट प्रकारातली, ती त्या ठिकाणी काढलेली आहे. विरुद्धार्थक शब्द आहेत 117 पान नंबर वरती ते काढलेले आहेत. त्यानंतर पूर्वकालवाचकम धातुसाधित अवयव निष्कासयत नावाचा जो प्रकार आहे तो सुद्धा 119 पान क्रमांकावरचा त्यांनी काढून टाकलेला आहे. अशा रीतीने व्याकरणाच्या साठी सुद्धा अतिशय महत्वाचे असे गोष्टी त्या ठिकाणी बोर्डाने दिलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत. त्यानंतर पान क्रमांक 24, 25 आणि 67 मी पुन्हा एकदा सांगतो, पान क्रमांक 24, 45 आणि 67 याच्यामध्ये जी ज्ञानरंजनी दिलेली आहे ती ज्ञानरंजनी सुद्धा मोठे ते सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकलेले आहेत. त्यानंतर पृष्ठ क्रमांक 30, पृष्ठ क्रमांक 75, पृष्ठ क्रमांक 100 आणि पृष्ठ क्रमांक 109 याच्यावरती ज्या शुभाशया आहेत, खरं तर वास्तविक पाहता परीक्षेला या विचारल्या जात नाहीत, पण विद्यार्थ्यांना जी जनरल नॉलेजची माहिती हवी असते किंवा संस्कृत तुम्ही आज 5 वर्ष झाली शिकता आहात, ते तुमचं 5वं वर्ष आहे, मग संस्कृत शिकून कमीत कमी तुम्हाला स्वतः विषयी, समोरच्या विषयी काही संस्कृत 2 वाक्य बोलता आली पाहिजे,
किंवा काही सणाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, काही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर त्या आपण समोरच्याला कशा दिल्या पाहिजेत या अनुषंगाने काही शुभेच्छा या संस्कृतमध्ये त्या ठिकाणी या 5 क्रमांकांवर दिल्या होत्या. त्या शुभेच्छा सुद्धा संस्कृत बोर्डाने त्या ठिकाणी काढून टाकलेल्या आहेत. आणि शेवटच्या पानावरती 2 पानांची असणारी एक आल्हाद पत्रिका आहे, एक न्यूजपेपर सारखी, दैनिक वृत्तासारखी, ती सुद्धा त्या ठिकाणी बोर्डाने काढून टाकलेली आहे. इतका सगळा हा 25% सिलेबस बोर्डाने परीक्षेतून काढून टाकलेला आहे, वगळलेला आहे. या वगळलेल्या भागावरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न बोर्ड त्या ठिकाणी विचारणार नाही. बरोबर. म्हणजे आताच आपण जे विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती जी सांगितलेली आहे की सिलेबस नेमका कोणता कट झालेला आहे, म्हणजे सुरुवातीपासून विद्यार्थी जेव्हा व्हिडिओ बघतील त्यावेळेला त्यांना खूप काही मोठा दिलासा हा जो आहे तो आता मिळणार आहे. कारण संस्कृत सारखा विषय जो आहे, ज्यांचा सराव आहे त्यांना तसा अवघड नाहीये, परंतु ज्यांचा सराव नाहीये त्यांना मात्र तो कुठेतरी अवघड वाटणार आहे. पण तुमच्या बोलण्यातून तो किती सोपा आहे हे लगेचच लक्षात येत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की विषयाचा सराव जर असेल तर तो आपल्याला निश्चितच त्याचा अनुभव सुद्धा चांगला येत असतो. आणि हा सिलेबस आता जो कमी केलेला आहे त्यामुळे तर खूपच आणखी दिलासा हा मिळतो आहे. पण तरीही हा साधारणतः 80 मार्काचा जो त्यांना थिअरी पेपर आहे आणि 20 मार्काचा अंतर्गत पेपर आहे. मग आता ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे किंवा घटकनिहाय गुण विभागणी जी आहे ती कशी आहे याबद्दल जरा सविस्तर मार्गदर्शन कराल? ओके, निश्चितच. त्यासाठी एक पीडीएफ त्या ठिकाणी मी इथे शेअर करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला घटकांनुसार विभाग ओके. आता त्याच्यामध्ये 8 घटक त्यांनी दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला जो भाग आहे तो सुगम संस्कृतम नावाचा. त्या विभागामध्ये तुम्हाला व्यावहारिक चित्र शब्दस्तबक जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर चित्रपटकोश जसा आपण 8वी 9वी 10वीला बघत असतो तसाच 11वी आणि 12वीला आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही चित्रांच्या वरून नावं लिहायची असतात. तो एक भाग असतो, तो त्या ठिकाणी संस्कृतमध्ये दिलेला आहे. तो एक 6 मार्काचा हा त्या ठिकाणी एक विभाग दिसून येतोय. त्यानंतर दुसरा जो विभाग आहे, विभाग क्रमांक 2, तो पद्यम आहे. संस्कृतच्या पुस्तकामध्ये असलेल्या सुभाषितमाला काही पद्य जे आहे, पद्य विभागावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये तो विभाग जो आहे तो 12 गुणांसाठी तो विभाग आहे. त्यानंतर विभाग क्रमांक 3 जो आहे तो गद्य विभाग आहे. त्याच्यामध्ये 9 गुणांसाठीचा तो विभाग त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नाट्यमचा जो विभाग आहे विभाग क्रमांक 4, त्याच्यामध्ये 13 गुणांसाठी तो एक विभाग तिथे आहे. त्यानंतर साहित्य परिचय तसंच साहित्य विशेष असा एक विभाग आहे, तो एकूण 8 गुणांसाठीचा विभाग त्या ठिकाणी तो आहे. त्यानंतर विभाग क्रमांक 6 जो आहे तो लेखन कौशलम साठीचा विभाग आहे, तो एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर विभाग क्रमांक 7 जो आहे मित्रांनो तो भाषाभ्यासाचा विभाग आहे आणि तो एकूण 12 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा विभाग, विभाग क्रमांक 8 अपठित गद्याचा विभाग, तो 4 गुणांसाठी त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. आणि असे एकूण गुण 80 गुणांसाठी ही तुमची प्रश्नपत्रिका ही त्या ठिकाणी अर्थात कृती पत्रिका ही त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. आता आपण या सगळ्या विभागांचं एक एक त्या ठिकाणी काय करूयात, प्रश्न आणि त्या प्रश्नानुसार कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, काय काय येऊ शकतं, त्या प्रश्नांचा अर्थ काय आहे. बऱ्याचदा असं होतं की तुमच्या समोर प्रश्न असतो परीक्षेला, परंतु तुम्हाला त्या प्रश्नांचा अर्थ समजत नाही आणि त्यामुळे तुम्हाला उत्तर लिखाणाकरता अडचण येते. तर ती अडचणही आपण त्या ठिकाणी दूर करणार आहोत तुम्हाला. ओके, आता आपण सुरू करूया. कृती पत्रिका या हा प्रारूप, मुळात कृती पत्रिका म्हटलेलं आहे त्यांनी. प्रश्नपत्रिका शब्दाच्या ऐवजी कृती पत्रिका हा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड हा असा पेपर त्या ठिकाणी असणार आहे. तर त्या कृती पत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती सूचना हा नावाने एक दिसत आहे. ओके, त्याच्यामध्ये 4 सूचना दिल्या आहेत. कोणत्या कोणत्या सूचना आहेत? सगळ्यात महत्वाची म्हणजे पहिली सूचना, सर्वासु कृतीषु वाक्यानां पुनर्लेखनम आवश्यकम. सर्व कृतीमधल्या ज्या वाक्य आहेत त्या वाक्यांचं पुनर्लेखन त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर दुसरी सूचना आहे, यथा सूचनम आकलन कृतयः व्याकरण कृतयः च आरेखितव्यः. ज्या पद्धतीने तुम्हाला आकलन कृती आणि व्याकरण कृती दिलेल्या आहेत आणि त्यांचं जे आरेखन दिलेलं आहे ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवायचे आहे.
आकृतीनाम आलेखनम मसी लेखन कर्तव्य. तुम्हाला दिलेल्या आकृत्या व त्याच्यामध्ये पृथक्करणासाठी असेल, जालरेखाचित्रमची आकृती असेल, कोणत्याही आकृत्या असतील त्या तुम्हाला मसी लेखन्या कर्तव्य, याचाच अर्थ त्या तुम्हाला पेननेच त्या ठिकाणी काय करायच्या आहेत, परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेवरती काढायच्या आहेत आणि सोडवायच्या आहेत. रिक्त स्थान पूरणे युज्यमानः शब्दाः अधोरेखितव्याः. आणि तुम्हाला यदा कदाचित जर समजा रिक्त स्थान पूरणे म्हणजे रिकाम्या जागा भरासाठी काही असतील प्रश्न, तर तुम्हाला त्या रिकाम्या जागांच्या खाली, योग्य रिकाम्या जागेच्या खाली काय करायचं आहे, अधोरेखित सुद्धा करायचं आहे. अशा रीतीने या सूचनांचा अवलंब हा तुम्हाला 80 गुणांचा पेपर सोडवताना, संस्कृतचा पेपर सोडवताना करायचं आहे. आता प्रथम हा विभाग हा सुगम संस्कृत, एकूण 6 मार्कासाठी विभाग आहे. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये आणि प. आता प मध्ये काय आहे बघूया. चित्रम दृष्ट्वा व्यावहारिक सूचना संस्कृत भाषया लिखत. 3 मार्कासाठी आहे. तुम्हाला व्यावहारिक सूचना ज्या आहेत त्या व्यावहारिक सूचना दिलेल्या असतील, चित्र दिलेले असतील, तुम्हाला ते चित्र पाहून संस्कृत भाषेमध्ये त्यांची नावं त्या ठिकाणी लिहायची आहेत, त्या सूचना लिहायच्या आहेत. 3 दिलेल्या असतील आणि तिन्हीच्या तिन्ही लिखाण करणं किंवा तिन्ही सूचनांचं लिखाण करणं तुम्हाला अत्यावश्यक आहे, कंपल्सरी आहे 3 गुणांसाठी. ब जो आहे प्रश्न 1 ब, त्याच्यामध्ये व्यावहारिक शब्द मंजुषातः शब्द चित्वा उचित स्तंभे लिखत. 8 शब्द दिलेले असतील, त्याच्यापैकी तुम्हाला 6 लिहायचे आहेत आणि 3 मार्कासाठी 3 गुणांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. 3 स्तंभ त्या ठिकाणी दिलेले असतील. आता 6 गुणांसाठीचा सुगम संस्कृतचा विभाग हा अतिशय सोपा आहे आणि त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळाल्यास हरकत नाही. आणि बोर्डाने मगाशी मी सांगितलं की 25% मध्ये कोणता सिलेबस केलेला आहे, त्याच्यामध्ये या सुगम संस्कृत मधला बराचसा भाग नाहीये, काढून टाकलेला आहे, वगळलेला आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला आणखी सोपं झालंय. त्यामुळे हे 6 मार्कच्या हातचे आहेत ते गुण मिळवायचा नक्कीच प्रयत्न करायचा, व्यवस्थित प्रयत्न करायचा. आता दुसऱ्या विभागाकडे आपण वळत आहोत. द्वितीय विभाग हा पद्य. 12 गुणांसाठी तुम्हाला द्वितीय विभाग हा असणार आहे. मित्रांनो, जो प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रश्न क्रमांक 2 अ, पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कृत. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृती म्हणजे काय, की पद्य आहे ते पद्य हे त्या ठिकाणी वाचायचं आणि त्याच्यावर त्या कृती सोडवायच्या. आता अवबोधनम. अवबोधनम याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कृती विचारल्या जातील, तर त्या ठिकाणी संस्कृत भाषेया पूर्ण वाक्याने उत्तर येतं, म्हणजे संस्कृत भाषेतून पूर्ण वाक्यांचं उत्तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पृथक्करणसाठी दुसरा जो आहे तो पृथक्करण 2 मार्कासाठी आहे, 2 गुणांसाठी. त्या पृथक्करणामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं, तर पृथक्करणामध्ये प्रवाही जालम आहे, त्यानंतर वृक्ष रेखाचित्र, जालरेखाचित्र, अशा पद्धतीचे प्रश्न हे पृथक्करणासाठी त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात 2 गुणांसाठी. असा प्रश्न क्रमांक 2 अ 2 आणि 2 4 गुणांसाठी. आणि प्रश्न क्रमांक 2 ब जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला 4 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये अवबोधनम आणि शब्दज्ञान अशा 2 कृती आहेत. अवबोधनम साठी काय काय येईल पुन्हा एकदा सांगतो. संस्कृत भाषेया पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत म्हणजे योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. सत्यम असत्यम लिखित्वा वाक्यम पुनर्लिखत, सत्य किंवा असत्य लिखाण करून ते करायचंय. त्यानंतर रेखांकितम पदम आधृत्य प्रश्न निर्माण करूत. परीक्षेत एक प्रश्न दिलेला असेल, त्याच्यामध्ये एका उत्तराखाली अधोरेखित केलेलं असेल, त्या उत्तरावरून तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी काय करायचं आहे, निर्माण करायचा आहे. अशा रीतीच्या आहेत, अशा कृती ज्या आहेत, अशा प्रकारच्या कृती या अवबोधनम मध्ये तुम्हाला विचारल्या जातील 2 गुणांसाठी. आणि शब्दज्ञानम जे आहे ते शब्दज्ञानामध्ये तुम्हाला विरुद्धार्थक शब्द लिखत, नामस्थाने सर्वनाम म्हणजे नामाच्या ठिकाणी सर्वनाम योजण्याचं आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. विशेष संबंधावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. संधी विग्रहम कृतवर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पदे म्हणजे तृतीय सप्तमी पद, षष्ठ पद हे विचारतो. कालवाचक किंवा ओळखा असते त्या ठिकाणी मला शब्द ज्ञानामध्ये जाऊ शकतात. असा मार्कांची 4 गुणांसाठी हा दुसरा ब प्रश्न आहे. त्याचा प्रश्न क्रमांक 2 चक्रे पद्यांशम कुरुत किंवा माध्यम भाषया लिखत.
अन्वय लेखनार्थ स्पष्ट रिक्त स्थानाने दाखवले. तुम्हाला एकतर त्या पद्य पाहून त्याचा अन्वय त्या ठिकाणी लिहायचा आहे किंवा त्या पद्याचा माध्यम भाषेया सरलार्थ म्हणजे तुमच्या माध्यम भाषेमध्ये सरळ अर्थ हा त्या ठिकाणी लिहायचा आहे. 4 गुणांचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ ब आणि क आला प्रश्न आहे ते 12 गुणांसाठी त्या ठिकाणी विचारलेले आहे. या सगळ्याचा अभ्यास करत असताना तुमच्या पुस्तकामध्ये जो पद्य विभाग आहे त्या पद्य विभागाचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला हा विभाग सोपा त्या ठिकाणी जाईल. त्यानंतर तृतीय हा विभाग हा गद्यम आहे. तिसरा विभाग 9 गुणांसाठी विचारला आहे. बघूयात. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतिः कृत. प्रश्न क्रमांक 3 गद्य परिच्छेद दिलेला आहे तो वाचायचा आणि त्याच्यावर काय करायचं आहे खाली दिलेल्या कृती त्या ठिकाणी सोडवायच्या आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली कृती अवबोधनमची आहे. मी मगाशी सांगितलं अवबोधनम मध्ये ज्या मगाशी कृती सांगितल्या कोणत्या विचारल्या जाऊ शकतात त्याच कृती इथे विचारल्या जातील. त्यानंतर शब्दज्ञानम अथवा पृथक्करणम, दोन किंवा दोन, एक तर शब्दज्ञानम सोडवायचं किंवा पृथक्करणम सोडवायचं. या की तुम्ही कुठलाही सोडवू शकता. शब्दज्ञानम साठीच्या कृती आणि पृथक्करणमच्या कृती या दोन्ही कृती मगाशी मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. तो तशाच कृती या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ब हा अतिशय महत्वाचा प्रश्न. माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत. विद्यार्थी मित्रांनो 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत लिखाणाची एक पद्धत तुम्हाला समजावून सांगतो थोडक्यात. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य हे ससंदर्भ स्पष्टीकरणासाठी विचारलेलं असतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वाक्याचा अर्थ हा आधी लिहून घ्यायचा. मुद्देसूद उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. अर्थ हा आधी लिहून घ्यायचा. तो जो अर्थ आहे वाक्याचा तो 1 गुणांसाठी अर्थ असणार. खाली त्या वाक्याचा जो संदर्भ आहे तो संदर्भ तुम्हाला त्याच्या ठिकाणी लिहायचा आहे. संदर्भ असणार आहे 1 गुणांसाठी. त्यानंतर त्या वाक्याचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं आहे. स्पष्टीकरणासाठी 2 गुण आणि शेवटी त्या वाक्याचं जे वैशिष्ट्य असेल ते वैशिष्ट्य हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. वैशिष्ट्यासाठी 1 गुण. असे 5 गुणांचं विभाजन हे तुम्हाला या माध्यम भाषेच्या संदर्भ स्पष्टीकृतसाठी करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अर्थासाठी 1 गुण, संदर्भासाठी 1 गुण, स्पष्टीकरणासाठी 2 गुण आणि वैशिष्ट्यासाठी 1 गुण असे 5 मार्क हे तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहे. अशा पद्धतीने मुद्देसूद तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळण्यासाठी हरकत नाही. असा एकूण तृतीय विभाग हा 9 गुणांचा विभाग आणि परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यानंतर आपण आता चौथ्या विभागाकडे वळणार आहोत. चतुर्थः विभाग हा नाट्यकदशः. तुम्हाला संस्कृतचं जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, 12वीचं जर तुम्ही संस्कृतचं पुस्तक व्यवस्थित अभ्यासलं तर तुम्हाला दिसून येईल की 11वीला तुम्हाला कथांची थीम होती. 11वीला तुम्हाला विविध प्रकारच्या कथा या संस्कृतच्या पुस्तकामध्ये दिलेल्या होत्या. म्हणजे एकंदरीत कथांचा अभ्यास तुम्ही केला आणि 12वीला आल्यानंतर नाटकांचा अभ्यास केलाय तुम्ही. संस्कृतला एक विशिष्ट अशा प्रकारची साहित्य परंपरा आहे, वाङ्मय परंपरा लाभलेली आहे आणि त्याच्यामध्ये नाटक हा अतिशय महत्वाचा भाग आहे. एक खूप मोठी अशी पार्श्वभूमी आपल्याला नाटकांची संस्कृतच्या मध्ये त्या ठिकाणी लाभलेली आहे. कालिदासांसारखे, बाणभट्ट, त्यानंतर भास अशांसारखे अनेक प्रतिदयश नाटककार आपल्या संस्कृतमध्ये त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि याच विद्वानांची काही नाटकं ही तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकामध्ये अभ्यासाला आहे. त्या नाटकांमधला काही जो महत्वाचा भाग आहे तो भाग त्या ठिकाणी तुम्हाला तिथे अभ्यासाला दिलाय आणि याच नाट्यकदशावरती एकूण 13 गुणांसाठी काही प्रश्न हे तुम्हाला याच्या चौथ्या विभागामध्ये दिलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 4 त्याच्यामध्ये नाट्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतिः कृत. नाट्यांश दिलेला आहे. तुम्हाला काय करायचंय फक्त तो व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्या खाली दिलेल्या कृती सोडवायच्या. कृती या कोणत्या असतील? अवबोधनम आणि शब्दज्ञानम याच कृती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या कृतींमध्ये कोणत्या कृती विचारतात अवबोधन आणि शब्दज्ञानम मध्ये हे मी तुम्हाला वरती पद्य आणि गद्य समजावून सांगताना समजावलेलं आहे. तशाच प्रकारच्या कृती, तशाच प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. असा एकूण 4 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 4
आणि प्रश्न क्रमांक 4 ब साठी पुन्हा तोच प्रश्न, नाट्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृती कृत. एक दुसरा नाट्यांश दिलेला असेल त्याच्यावरच्या अवबोधन आणि पृथक्करण अशा कृती 2-2 मार्कासाठी सोडवायच्या आहेत. आणि चौथा क हा पुन्हा एकदा माध्यम भाषया ससंदर्भम स्पष्टीकृत 5 गुणांसाठी. पुन्हा एकदा तेच मी सांगेल, अर्थ, संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य अशा पद्धतीने तुम्हाला 5 या ठिकाणी विभागलेले आहेत. अशा रीतीने नाट्यांशाचा जो भाग तो तुम्हाला एकूण 13 गुणांसाठी या ठिकाणी विचारला गेलेला आहे. अशा रीतीने 4 प्रश्न प्रकार जे होते किंवा 4 विभाग जे होते ते आपण गद्य आणि पद्य या विभागावरचे हे त्या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा विभाग पंचमहा विभाग हा अर्थात 5वा विभाग तो म्हणजे साहित्य परिचय, साहित्य विशेषः. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साहित्य परिचय आणि साहित्य विशेष हे त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपलं संस्कृतचं जी वाङ्मय परंपरा आहे, संस्कृतचं जे साहित्य आहे त्याचा एक परिचय थोडक्यात आणि विशेष वैशिष्ट्य त्याचं काय आहे याच्यासाठीची काही 2-3 पानं तुम्हाला अभ्यासायची आहेत फक्त. आणि त्याच्यामध्ये 8 गुणांचा प्रश्न ते तुम्हाला विचारलेले. आता त्याच्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक 5, उचितम विकल्पम चित्वा वाक्यानि पुनर्लिखत. 10 दिलेले असतील, 10 पैकी 8 लिहायचे आहेत. संस्कृत मध्येच प्रश्न विचारलेले असतील, त्याचे खाली ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतील. एमसीक्यू जी पद्धत आहे ती एमसीक्यू ची पद्धत त्या ठिकाणी विचारलेली आहे. त्या पद्धतीत प्रश्न विचारलेले आहेत, तेच तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे लिहायचे. पुस्तकामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या प्रश्नांचा सराव हा तुम्हाला करायचा आहे आणि जितक्या वेळा म्हणजे साधारणतः मी म्हणेल की 3 ते 5 वेळा तुम्ही हे साहित्य परिचय आणि साहित्य विशेष वाचूनच काढायचंय, जेणेकरून एखाद्या त्या टॉपिक मधला देखील प्रश्न विचारता येईल. म्हणजे फक्त भाषा अभ्यासावर दिलेले प्रश्न येतील का तर असं नाही, तुम्हाला त्या टॉपिक मधला डिटेलिंग करून सुद्धा ते प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्याच्यामुळे तुम्हाला डिटेलिंग साठी तो जो पॅराग्राफ आहे तो 2 ते 3 वेळा 3 ते 5 वेळा वाचायचाच आहे, जेणेकरून कुठलाही प्रश्न आला तरी 8च्या 8 मार्क, 8 पैकी 8 गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. सोपा आहे हा विभाग, पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी ते गुण मिळवायचेच आहे. आता पुढचा जो विभाग आहे तो 6वा विभाग, लेखन कौशल्याचा. आता लेखन कौशल्य म्हणजे काय? रायटिंग स्किल. संस्कृत मध्ये रायटिंग स्किल हा विभाग फार अवघड नाही, अतिशय सोपा. विद्यार्थी उगाचच या विषयाविषयी किंवा या लेखन कौशल्याविषयी मनामध्ये भीती बाळगून असतात, अजिबात घाबरण्याचं कारण नाही. मी प्रश्न प्रकार समजावून सांगतो आणि कसे लिहायचे ते सुद्धा समजावून सांगतो. बघा प्रश्न क्रमांक 6, अधोनिर्दिष्टे कृती कृत. 3 कृतींपैकी कोणत्याही 2 करायच्या आहेत. 8 मार्काला एक कृती आहे. अशा 2 कृती एकूण 16 मार्कांसाठी विचारल्या गेल्या आहेत. पहिली कृती आहे चित्रपट वर्णनम पुनर्लिखत. चित्रपट वर्णन त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. मंजुषातः उचितान शब्दान चित्वा रिक्त स्थानानि पूरयित्वा चित्रपट वर्णनम पुनर्लिखत असा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, चित्रपट वर्णन दिलेले आहे, तुम्हाला फक्त काय करायचंय, ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत चित्रपट वर्णन वाचून. बघा किती सोपं केलंय बोर्डाने तुमच्यासाठी. पूर्ण लिहायचं नाहीये, फक्त रिकाम्या जागा लिहायच्या. त्या सुद्धा रिकाम्या जागा तुम्हाला खाली कंसामध्ये दिलेले असतील, तेच शब्द उचलायचे आणि वरती योग्य ठिकाणी भरायचे. 8 मार्क तुमचे. याला और त्यांनी केलेलं आहे, म्हणजे चित्रपट वर्णन नाही जमलं तर निमंत्रण पत्रिका या आधारेण संस्कृत भाषया वृत्तलेखन कृत. निमंत्रण पत्रिका दिलेली असेल तिथे तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये वृत्तलेखन करायचं आहे. किंवा यालाही एक और दिलेला आहे त्यांनी, अधोदत्तेषु एकम विषयम अधिकृत्य संस्कृत भाषया 8 10 वाक्येषु निबंध लेखनम कुरुत. 8 ते 10 वाक्यांमध्ये तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, निबंध कोणत्या कोणत्या विषयांवर येऊ शकतात हे सुद्धा विषय त्या ठिकाणी तुम्हाला मी समजावून सांगतो. पहिला जो विषय आहे तो मित्रम प्रीती रसायन, दुसरा विषय परोपकारः, तिसरा विषय मम प्रिय अभिनेता, चौथा विषय मम प्रिय ऋतुः, 5वा विषय मम प्रिय क्रांतिवीरः, 6वा विषय मया अनुभूता आपत्तिः, 7वा विषय
भारतविद्या आणि 8वा विषय महाराष्ट्र देश हा. अशा 8 विषयांपैकी कोणतेही 3 विषय तुम्हाला परीक्षेला येतील. त्या 3 विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर तुम्हाला त्या ठिकाणी निबंध लिहायचा आहे. अशा रीतीने तुम्हाला या 6व्या विभागामध्ये लेखन कौशल्यामध्ये 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आणि 8 पैकी 8 आणि 8 पैकी 8 असे 16 पैकी 16 गुण हे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. फक्त एक लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही निबंध लेखन करणार आहात त्यावेळेला क्रियापद, त्यावेळेला व्याकरणाच्या ज्या चुका आहेत त्या व्याकरणाच्या चुका त्या ठिकाणी होऊ द्यायच्या नाहीत. थोडस व्याकरणाकडे लक्ष द्यायचं. कर्ता, कर्म, क्रियापद व्यवस्थित वाक्यरचना करायची आणि वाक्य लिहायचं. छोटी छोटी वाक्य लिहिली तरी सुद्धा चालतील, बरोबर व्याकरणाच्या दृष्टीने ती वाक्य बरोबरच असायला हवी. आलं लक्षात? असा हा सोपा आहे लेखन कौशल्याचा पुढचा भाग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7वा जो विभाग आहे तो व्याकरणाचा भाग आहे. आता विद्यार्थ्यांना व्याकरण म्हटलं की घाम फुटायला लागतो. व्याकरण म्हटलं की असं विद्यार्थी करतात की बापरे आता हे ऑप्शनला टाकायचं की काय. पण 12 मार्क हे अतिशय तुमचे महत्वाचे हे त्या ठिकाणी आहेत. ओके, आता ते 12 मार्क नेमके कसे आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला मी समजावून सांगतो. बघा प्रश्न क्रमांक 7 मध्ये आता बघा, नामतालिकां पूरयत. 8 तह 6 8 दिलेल्या असतील, त्याच्यापैकी 6 त्या ठिकाणी सोडवायचे. विद्यार्थी मित्रांनो नामतालिका पूरयत अतिशय सोपं आहे. आतापर्यंत आपण इयत्ता 8वी पासून देव, वन, माला, कवी, नदी, मती, वारी, त्यानंतर 9वीला आल्यानंतर तुम्ही भानू, धेनू, वधू, मधू, मरुत, सरित हे सगळी नामं त्या ठिकाणी शिकलेला आहात. त्यानंतर 10वीला नंतर पण भगवत सारखी काही नामं त्या ठिकाणी शिकलेला आहात. विद्यार्थी मित्रांनो 8वी ते 10वी पर्यंत जे नामं तुम्ही शिकलेला आहात त्याच धर्तीवरती हा नामतालिका पूरयत नावाचा प्रश्न असतो. तुम्हाला ही नामतालिका पूर्ण करायची असते. त्यानंतर समास तालिका पूरयत. आता समास तालिका पूरयत मध्ये काय आहे, तुम्हाला विविध प्रकारचे समास त्या ठिकाणी दिलेले असते. समासांच्या प्रकारांमध्ये अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, त्यानंतर कर्मधारय समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास असे काही जे महत्वाचे प्रकार आहेत त्या प्रकारांवरती समासांची तालिका तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. त्यानंतर तद्धितांत कृदंतयो स्तंभ पूर्ण. तद्धित आणि कृदंत या दोघांचे स्तंभ पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचे. आता तद्धित दंत नेमकं म्हणजे काय, तर तद्धित म्हणजे काय, तर मुळात नाम्नः वा विशेषणस्य अग्रे प्रत्ययं योजयित्वा अपि शब्दः भवन्ति. आता काय आहे की नामाला किंवा विशेषणाच्या आधी प्रत्यय लागून काही शब्द हे त्या पुढे प्रत्यय लागून काही शब्द हे त्या ठिकाणी तयार होतात, ते तद्धित असतात. आणि कृदंत म्हणजे काय की धातूला लागून काही जे प्रत्यय तयार होतात ते त्या ठिकाणी कृदंत असतात. कृदंताची उदाहरणं जर तुम्हाला आठवणार असतील तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आठवेल, आपण इयत्ता 9वी आणि 10वी मध्ये त प्रत्यय, तवतु प्रत्यय, काही कृत्य हा प्रत्यय, शत्रुशानच प्रत्यय अभ्यासले होते. हे सगळे जे प्रत्यय आहेत हे कृदंतामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होतात. आणि तद्धित आणि कृदंत ओळखण्याची ही अतिशय सोपी खूण ही त्या ठिकाणी आहे. आणि ई आहे त्याच्यामध्ये समानार्थक शब्द तुम्हाला लिहायला आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे प्रश्न क्रमांक 7 उ, त्याच्यामध्ये सूचनानुसारम परिवर्तनम कुरुत. त्याच्यामध्ये लकारम परिवर्तयत. लकारम परिवर्तयत म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला लोट लकाराचं रूपांतर लट लकारामध्ये, लट लकाराचं रूपांतर लंग लकारामध्ये, अर्थात वर्तमान काळाचं प्रथम भूतकाळात, वर्तमान काळाचं आज्ञार्थामध्ये असं लकारम परिवर्तन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर वचनम परिवर्तयत नावाची एक कृती आहे. वचनम परिवर्तयत हा म्हणजे काय, एक वचन असेल तर बहुवचनात करायचं, बहुवचनी असेल तर एकवचनामध्ये करायचं. या सगळ्याच्या सूचना या तुम्हाला त्या ठिकाणी कंसामध्ये दिलेल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं तुम्हाला हे आहे की 12वी किंवा 11वीला नवीन असं फार तुम्हाला काही नाही किंवा विशेष असं काही नाहीये. जो 8वी 9वी 10वीचा बेस आहे व्याकरणाचा त्याच्यामध्ये तुम्ही धातू, मूळ धातू, क्रियापद कसं तयार होतं, तुम्ही प्रत्यय शिकलेला आहात, परस्मै पदाचे प्रत्यय, आत्मनेपदाचे प्रत्यय, गणांचा पहिला गट, गणांचा दुसरा गट, हे जे प्रत्यय आहे या सगळ्याची जर एकदा रिव्हिजन तुम्ही तिथे जर व्यवस्थित केली तर तुम्हाला लकारम परिवर्तयत, वचनम परिवर्तयत हे जे टॉपिक आहे हे तुम्हाला सोपे त्या ठिकाणी
ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर सती सप्तमी रचना निष्कासयत, सती सप्तमीची रचना ही काढून टाकायची, याचा हा जो एक भाग आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला विचारला गेलेला आहे. त्यानंतर वाच्य परिवर्तन कृत, कर्तृवाच्य, कर्मवाच्य हा जो एक प्रकार आहे, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. कर्तृवाच्याचे रूपांतर कर्मवाच्यामध्ये आणि कर्मवाच्याचे रूपांतर कर्तृवाच्यामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. यासाठीची एक सोपी खूण तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो की कर्तृवाच्य जे आहे ते कसं ओळखायचं. तर कर्तृवाच्याचं वाक्य ओळखताना वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो प्रथमेमध्ये, कर्म जे आहे ते द्वितीयेमध्ये आणि क्रियापद जे आहे ते कर्त्याच्या पुरुष वचनानुसार चाललेलं असेल. थोडक्यात काय, तर कर्त्याची प्रथमा म्हणजे एक आकडा, कर्माची द्वितीया म्हणजे 2 आकडा आणि क्रियापद कर्त्याच्या पुरुष वचनानुसार म्हणजे पुन्हा एक आकडा. अशा रीतीने 121 हा आकडा ज्या वाक्यामध्ये अगदी चपखलपणे बसतो ते वाक्य कर्तृवाच्याचं असतं. आणि कर्मवाच्यामध्ये, कर्मणी प्रयोग मध्ये किंवा कर्मवाच्यामध्ये कर्म हे तृतीयेमध्ये तृतीया विभक्तीत, कर्ता जो आहे तो तृतीया विभक्तीत, कर्म जे आहे ते प्रथमा विभक्तीत आणि क्रियापद हे कर्मानुसार चालवायचं. अशा रीतीने 311 हा आकडा ज्या वाक्यामध्ये चपखल बसतो ते कर्मवाच्याचं असतं. आणि मग रूपांतर करताना या ठिकाणी काय करायचं आहे, तर कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगात करा किंवा कर्मवाच्याचं कर्तृवाच्यामध्ये करा. 121 311 किंवा 311चं 121 मध्ये रूपांतर तुम्हाला करायचं आहे. फक्त जेव्हा आपण कर्तृवाच्याचं रूपांतर कर्मवाच्यामध्ये करतो त्यावेळेला क्रियापदाचं परिवर्तन करत असताना तुम्हाला मूळ धातू अधिक य अधिक आत्मने पदाचे प्रत्यय त्या ठिकाणी लावायचे आहेत. असं एक छोटस सूत्र हे कर्तृवाच्याचं कर्मवाच्यामध्ये करताना आहे. म्हणजे वाच्य परिवर्तन हे तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय सोपं जाणार आहे. पुढचा जो आहे तो उपपद विभक्ते हे यथापेक्षम रूपम योजयत. आता उपपद विभक्ती, उपपद विभक्ती म्हणजे काय, तुम्हाला जर आठवत असेल तर इयत्ता 8वी 9वी 10वी ला आपण काही विशिष्ट धातू किंवा काही विशिष्ट अव्यय आहेत त्या अव्ययांना विशिष्ट विभक्त्यांची अपेक्षा असते आपण शिकलो होतो. फॉर एक्झाम्पल गमगच्छति धातू आहे, गमगच्छति धातूला द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते. मग यत्र गमनम तत्र द्वितीया, ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणाची त्या स्थानाची द्वितीया विभक्ती वापरतात हे मी लक्षात ठेवलं. आणि म्हणून मातामही देवालयम गच्छति या वाक्यामध्ये देवालय या शब्दाची द्वितीया विभक्ती वापरली, देवालय. असे अनेक धातू आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. आले लक्षात. त्यानंतर उभयतः अव्यय असेल किंवा परितः अव्यय असेल, या उभयांना याचा अर्थ उभयतः याचा अर्थ दोन्ही बाजूला किंवा परितः याचा अर्थ सभोवताली, या अव्ययांना द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते. तृतीय अव्ययाला षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. विना अव्ययाला द्वितीया तृतीया पंचमीया विभक्तीची अपेक्षा असते. सह अव्ययाला तृतीया विभक्तीची अपेक्षा असते. अलम अव्ययाला तृतीया विभक्तीची अपेक्षा असते. अशा रीतीने काही जी अव्यय आणि काही धातू जे आहेत विशिष्ट धातू यांना विशिष्ट विभक्त्यांची अपेक्षा असते. याची जर एकदा रिव्हिजन तुम्ही केली तर तुम्हाला उपपद विभक्तीचा टॉपिक हा अतिशय सोपा त्या ठिकाणी जाणार आहे. पुढचा आहे 6वा पूर्व कालवाचक धातू साधित अव्यय निष्कासयत किंवा योजयत. तुम्हाला काय करायचंय, पूर्व कालवाचक धातू साधित अव्यय एकतर जोडायचे आहेत किंवा काढून त्या ठिकाणी टाकायचे आहेत. अशा रीतीने तुम्हाला ही वाक्यरचना त्या ठिकाणी करायची. पूर्व कालवाचकामध्ये काय काय येतं, मूळ धातू अधिकत्वा किंवा इत्वा असेल तर तो द्वांत अव्यय आणि य किंवा त्य लावलेलं असेल शेवटी तर ते लेबंत अव्यय त्या ठिकाणी असतं. आणि मग ते वाक्यामध्ये योजायचं किंवा काढून टाकायचं असे साधारणतः प्रश्न हे तुम्हाला व्याकरणामध्ये विचारले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 8वी 9वी 10वीचा अभ्यास करून आपल्या डोक्यामध्ये हे टॉपिक फिट बसलेले असतात, पक्के झालेले असतात. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर एकदा ही पुस्तकं वाचून किंवा या टॉपिक वाचल्यानंतर रिव्हिजन तुम्ही केली, एक सराव केला की तुमचा आपोआप सगळे प्रकार रिकॉलिंग व्हायला सुरुवात होईल आणि परीक्षेमध्ये 12 पैकी 12 तुम्ही मिळवू शकता. व्याकरणाचा अभ्यास करताना किंवा व्याकरणाचा विपुलताना कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगण्याची आवश्यकता नाही. आता शेवटचा विभाग तो म्हणजे अष्टमहा विभाग हा अपठितम. तुम्हाला अपठित एक विभाग त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामध्ये संस्कृत वाक्यांना माध्यम भाषया अनुवादम कुरुत, अर्थात संस्कृत वाक्यांचा माध्यम भाषेमध्ये अनुवाद करायचा आहे. तुमची माध्यम भाषा मराठी आपली माध्यम भाषा आहे बरोबर,
मराठी काय असते माध्यम भाषा आहे, त्यामुळे तुम्हाला संस्कृत वाक्यांचा मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी अनुवाद करायचा आहे. 6 पैकी 6 अंक दिलेली असतील, त्याच्यापैकी 4 सोडवायची आहेत. असा 4 गुणांसाठी हा विभाग त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. अशा रीतीने तुम्हाला हा जो विभाग आहे तो सोडवायचा आहे. अशा रीतीने एकूण 80 गुणांसाठी हे पेपर हा जो कृती पत्रिकेचं जे प्रारूप होतं ते त्या ठिकाणी बोर्डाने काय केलेलं आहे, दिलेलं आहे. सर, प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे किंवा गुणांनुसार प्रश्नांची जी विभागणी आहे ही आपण अतिशय सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. कारण विद्यार्थ्यांना हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की संस्कृत हा विषय म्हणजे कुठलीही भाषा असो, व्याकरण अतिशय महत्वाचं आहे, शुद्ध लेखन अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आता संस्कृत बद्दल जर बोलायचं म्हटलं तर थोडा अनुस्वार जरी कुठे राहून गेला तरी त्या शब्दाचा अर्थ बदलतो आहे, किंवा उभा दंड जर तुम्ही दिला नाही तरी सुद्धा तिथे त्याचा मार्क हा विद्यार्थ्यांचा जाऊ शकतो आहे. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा प्रश्न प्रकार स्पष्ट करत होते त्यावेळेला विद्यार्थ्यांना सोबत सोबत सूचनाही दिलेल्या आहेत की हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काय कृती करायची आहे किंवा हा ब्रॉड क्वेश्चन सोडवताना काय कृती करायची आहे. ह्या सगळ्या बारीक बारीक टिप्स ज्या आहेत तुम्ही अतिशय छान पद्धतीने त्याचं विवरण विद्यार्थ्यांपुढे केलेलं आहे. आता मला असं विचारायचं आहे की 80 मार्कांचा हा जो एक्सटर्नल पेपर आहे, आता उरला 20 मार्कांचा, म्हणजे तो अंतर्गत आहे. आता ही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना जाऊन ती परीक्षा द्यायची आहे, तर याचं जरा स्वरूप स्पष्ट कराल. ओके, तुम्हाला त्या 20 मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या महाविद्यालयामध्ये जे शिक्षक असतात, प्राध्यापक असतात, ते तुम्हाला त्याची जी विभागणी आहे त्याची 2 प्रकारांमध्ये विभागणी केली. एक तर म्हणजे श्रवण कौशलम आणि भाषण कौशलम, अशा 2 प्रकारांमध्ये त्याची विभागणी असते. आता श्रवण कौशलम मध्ये काय आहे, तुम्हाला तुमचे जे प्राध्यापक असतील ते एकतर 5 शब्द 5 वाक्य हे तुम्हाला त्या ठिकाणी तोंडी सांगतील, डिक्टेशन करतील, तुम्हाला ते त्या ठिकाणी काय करायचे आहे न बघता लिहायचे आहे. आता हे सगळं लिहित असताना किंवा किंबहुना तुम्ही जेव्हा पेपरच लिहितात संस्कृतचा त्यावेळेला तुम्हाला शुद्ध लेखन हे अतिशय महत्वाचं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार यासोबतच विसर्ग चिन्ह, दंड, हलंत या सगळ्या गोष्टी शुद्ध लेखनाच्या या ठिकाणी तपासल्या जात असतात. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने आणि शुद्ध लेखनाच्या दृष्टीने भाषा विषयाला फार महत्व असतं. त्यामुळे तुमच्या अंतर्गत जे मूल्यमापन आहे 10 आणि 10 अशा 20 गुणांसाठीच, त्याच्यामध्ये सुद्धा 10 गुणांसाठी श्रवण कौशल्य जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध लेखन तुमचं तपासलं जात असतं. त्यामुळे शब्द किंवा वाक्य जे सांगतील ते शुद्धच त्या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. त्यानंतर भाषण कौशलम जे आहे त्या भाषण कौशलम मध्ये तुम्हाला शिक्षक तुमचे जे प्राध्यापक असतील ते तुम्हाला कोणताही एक विषय देतील, त्या विषयावर तुम्हाला त्यांच्याशी काय करायचं आहे तर भाषण म्हणजे तुम्हाला त्या विषयावर त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला संस्कृत मधनं बोलायचं आहे, मराठी मधनं नाही, संस्कृत मधनं बोलायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे असे प्रकार किंवा असे प्रश्न बोर्डाने किंवा प्राध्यापक का विचारत असतात आपल्याला. आता मुळात 8वी 9वी 10वी 11वी संस्कृत शिकून आपण एखादी भाषा शिकतो, त्यावेळेला एखादी भाषा शिकल्यानंतर आपल्याला ती भाषा अवगत झाली की नाही याचं मूल्यमापन याच्या माध्यमातून होत असतं. मी संस्कृत भाषा शिकलो, पण मी संस्कृत भाषा शिकून जर मला माझं स्वतःचं नाव सुद्धा संस्कृत मध्ये सांगता येत नसेल तर मग त्याला काही अर्थ नाही. आपल्याला त्या विषयावरून तो हे बघ प्रत्येक वेळेला तुमचं बरोबर येईल किंवा बोलताना कोणी चुकणारच नाही असं अजिबात नाही, पण निदान मी ते बोलण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे आणि प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे. संस्कृत मध्ये एखादं वाक्य चुकलं तर अगदी लगेच घाबरून जाण्याचं कारण नाहीये. वाक्यात विषय तयार करत असताना चुकू द्या, चुका कोणाकडनं होत नाही, चुकू द्या, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. मला ती भाषा येते आहे आणि मी त्या भाषेतून बोलणार, मी व्यक्त होणार, तेव्हा ती भाषा मला पूर्णपणे समजली. जेव्हा मी एखाद्या भाषेतून व्यक्त होतो त्यावेळेला मला ती भाषा पूर्ण समजली, ती मला पूर्ण अवगत झाली, हे त्या ठिकाणी पक्क होत असतं. त्यामुळे तुम्हाला तसं त्या भाषेतून बोलायचं आहे आणि पुस्तकामध्ये जे श्लोक असतात ते श्लोक तुम्हाला काय करायचे आहे ते शुद्ध आणि स्पष्ट उच्चारणामध्ये वाचून दाखवायचे आहेत. अशा रीतीने हे 20 मार्क तुमचे अंतर्गत मूल्यमापनाचे त्या ठिकाणी असतात, मौखिक परीक्षेचे असतात, जे तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचे आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी इथे अगदी बिनधास्तही राहायचं नाहीये की 20 मार्क माझ्या हातातले आहे, माझी शाळाच मला देणार आहे, असंही त्या भ्रमात कोणी राहायचं नाहीये.
बरोबर बरोबर बरोबर. विद्यार्थी काय होतो, बिंदास्त राहतो, ते शाळेकडे किंवा महाविद्यालयाकडे मार्क आहेत म्हणजे 20 पैकी 20 मिळतील, अजिबात नाही. याच्यासाठी सुद्धा तुमच्या बुद्धीचा पूर्णपणे कस त्या ठिकाणी लागणार आहे. बरोबर. कारण शेवटी अजूनही काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना खरोखर टॉपर यायचं आहे, त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात आहे. काही जणांना अगदी जेमतेम पासिंग फक्त करायचंय अशा पद्धतीने सुद्धा अभ्यास करतात आहे. आणि काही विद्यार्थी मात्र अजूनही कॅज्युअली आहेत, बघूया पास किंवा सरकारने काही डिक्लेअर केलं की डायरेक्ट मागच्या गुणांवर पुढचं जर पासिंग देत असतील तर तशा पण काही आविर्भावात काही विद्यार्थी असतील. तर मला असं वाटतं की ह्या कोणत्याही ॲटिट्यूड मध्ये न राहता प्रत्येक विद्यार्थ्याने मला अभ्यास करूनच मार्क जे आहेत ते चांगल्या पद्धतीने मिळवायचे आहेत आणि परीक्षेत मला सुयश हे मिळवायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. कोणीही असा कुठलाही विचार न करता एक ध्येय ठरवायचं आहे आणि मला ते शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. हे जर त्यांनी व्यवस्थितशीर लक्ष केंद्रित केलं तर मला असं वाटतं की हा संस्कृत हा विषय जो आहे हा पेपर लिखाण करत असताना त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. कारण खूप स्कोरिंग पेपर आहे, थोडं त्याला ऑब्झर्वेशनची गरज आहे, स्किलची गरज आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर त्यांनी नीट केलं तर मला असं वाटतं की लिखाण करत असताना ज्या काही होणाऱ्या चुका आहेत त्या चुका त्यांच्या कमी होतील आणि निश्चितच त्यांना भरघोस यश हे मात्र मिळणार आहे. आता एकूण पालकांनी साधारणतः विद्यार्थ्यांकडनं ह्या संस्कृत विषयाची तयारी कशी करून घ्यावी असं आपल्याला वाटतं? मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांना मी हे सांगेन की पालकांनी सुद्धा त्यांच्या मनातली भीती एकदम काढून टाका. कारण पालकांना मुलांपेक्षा जास्ती टेन्शन पालकांनाच असतं की माझा मुलगा आता नक्की काय घेतो, नवीन विषय, संस्कृत विषय, अवघड विषय, असं अजिबात नाहीये. संस्कृत ही भाषा अवघड नाहीये. संस्कृत भाषा सरला सुगमाच असते. संस्कृत भाषा ही साधी सोपी सरळ भाषा आहे, अवघड अजिबात नाहीये. मुळात विद्यार्थ्यांकडनं आता काही एका महिन्यावर त्यांची परीक्षा आलेली, बरोबर. आता विद्यार्थ्यांकडनं तुम्ही काय करून घ्याल, मुळात आपल्या मुलाकडून विद्यार्थ्याकडून सर्व जे गद्य आणि पद्य आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी वाचून घ्या. संस्कृतचा अभ्यास हा हार्डली तुम्ही 2 आठवड्यात सुद्धा पूर्ण करू शकतात. म्हणजे मी तर असं म्हणेल की अजूनही जे विद्यार्थी अभ्यासाला लागले नसतील त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना आता अभ्यास कसा करावा हे मी अगदी थोडक्यात समजावून सांगतो. की अजूनही काही मुलं असे आहेत, मला माहिती आहे अजूनही काही मुलं असे आहेत की ज्यांनी पुस्तकात हात धरलं नाही, बघू परीक्षा आल्यावरती बघू सोबत हे सगळं होऊन जाईल. त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की तुम्ही आजपासून अगदी काही एका महिन्यावरती परीक्षा आहे, आजपासून संस्कृत साठी तुम्ही 2 आठवडे जरी दिले, मोजून 2 आठवडे आणि रोजचा 1.5 ते 2 तास जरी तुम्ही दिला तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी संस्कृतचा जो अभ्यास आहे तो अगदी परफेक्ट करू शकतात. कसा करू शकतात तर रोजच्या तासामध्ये तुम्ही तुमचे 1.5 ते 2 तास संस्कृतच्या विषयाला द्यायचे. तुमच्याकडे 2 आठवडे आहेत, त्याच्यामध्ये गद्य, पद्य, नाट्यांश असे विभाग आहेत. पहिल्या 1.5 तासामध्ये काय करायचंय, जे गद्य विभाग आहे त्या गद्य विभागामध्ये 8 पाठ आहेत. रोज 2 पाठ जरी केले तरी तुमचे 8 पाठ हे तुमचे 4 दिवसामध्ये क्लिअर होतात. आता गद्याचा अभ्यास कसा करायचा, जो पाठ आहे तो पाठ त्या ठिकाणी 5 ते 6 वेळा बारकाईने वाचून काढायचा. पाठ का वाचायचा, कारण परीक्षेमध्ये आपल्याला परीक्षेत विचारणार आहोत. आपल्याला काय होतं, आपण जर वाचन केलेलं नसेल तर आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर समोर असतं तरी सुद्धा आपल्याला ते ऐन वेळेवर सापडत नाही. त्याचं कारण हेच आहे की आपण वाचतच नाही. त्यामुळे जितक्या वेळा तुम्ही परीक्षेत वाचाल, तुमच्या डोळ्याखालून जाल, त्यावेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पहिल्या आठवेल, वाचायची पण गरज पडणार नाही. पहिल्या अरे हे वाचतो होतो बरं का, पण हे उत्तर याचं आहे. त्यासाठी वाचन फार गरजेचं आहे. धडा वाचायचा, धड्याखालचे सगळे भाषाभ्यास दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत, ते सगळे व्यवस्थित वाचायचे. तुमच्याकडे नोट्स, नवनीत असे अनेक प्रकार असतात अभ्यासासाठी. पालक विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच गोष्टी घेऊन येतात अभ्यासाला, हे आण ते आण ते आण, खूप सारे पुस्तकं आजूबाजूला असतात, त्याचा उपयोग करायचा. सगळ्या गद्य आकलनाच्या कृती व्यवस्थित वाचून काढायचा. म्हणजे एक समजा मी पहिला पाठ घेतला तर पहिल्या पाठावरच्या अ पासून य पर्यंत सगळ्या गद्य आकलनाच्या कृती मी वाचून काढेल, म्हणजे माझा पहिला पाठ तिथे संपला. असे 2 पाठ रोज घ्यायचे. 4 दिवसात तुमचे 8ही पाठ संपतात. त्यानंतर पद्य विभागाला सुरुवात करायची. पद्य विभागामध्ये तुम्हाला बोर्डाने पुस्तकामध्ये अन्वय सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे अन्वय दुसरीकडून शोधण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर पंचपक्वान्नाची थाळी वाढून ठेवलेली आहे. कुठला पदार्थ कधी खायचा, कसा खायचा हे सगळं तुमच्यावरती आहे. आता इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा, मी अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे आणि मी किती मन लावून अभ्यास केला पाहिजे. तुम्ही 8 तास अभ्यास केला काय,
4 तास केला काय? अभ्यासाचा फक्त वेळ वाढवल्याने माझा अभ्यास होत नसतो. मी 2 तास सुद्धा अभ्यास केला, पण जर तो मन लावून केला तर मी परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. आणि हे वर्षभर जे अभ्यास करताय त्यांना तर माझं सांगणं आहेच, पण जे अगदीच कॅज्युअली मध्ये आता मी सांगितल्यानंतर काही जण पुस्तक उघड दिलं, अरे वा काय इंटरेस्टिंग आहे, माझं पुस्तक उघडून अभ्यासाला लागू, ती मुलं सुद्धा, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा 80 पैकी 80 गुण मिळवू शकतात. बोर्डाने तुमच्यासाठी 25% सिलेबस कट केला, काय येणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला प्रत्यक्षामध्ये ते उतरवायचं आहे उत्तरपत्रिकेवर लिखाण काम करून. आता लिहिताना व्याकरणाच्या चुका होऊ देऊ नका, शुद्धलेखनाच्या चुका होऊ देऊ नका. आता काय करा, प्रत्येक जो प्रश्न प्रकार आहे त्या प्रत्येक प्रश्न प्रकारामधला एक एक प्रश्न तुम्ही घरी उत्तरपत्रिकेवरती त्या ठिकाणी सोडवायचा आहे, लिहायचा आहे. त्याचं कारण का सांगतो, संपूर्ण लॉकडाऊन मध्ये फक्त आळमटाळम झालेली आहे, अभ्यासाचं अजिबात नाही. परीक्षा, सिनियरच्या परीक्षा पास झाल्या म्हणजे आपल्याही परीक्षा ऑनलाईन होत्या आणि आपण पास होऊ अशा भ्रमात विद्यार्थी होते. त्यामुळे लिखाणाची लिंक तुटली, सवय तुटली. याचा परिणाम कुठेतरी तुम्हाला तुमच्या पेपरवर त्या ठिकाणी जाणवेल, कारण तुमचं लिखाण काम नाही. त्यामुळे पेपरला जाण्याच्या आधी आपण प्रत्येक प्रश्न प्रकारामधला एक एक जरी प्रश्न सोडवला तरी तो प्रश्न प्रकार मला कसा सोडवता येतोय. फॉर एक्झाम्पल माध्यम भाषेचा संदर्भ स्पष्टीकृत मी समजावून सांगितलं, 5 मार्काचा प्रश्न आहे, पण मला कटकटी याचा अर्थ, संदर्भ, स्पष्टीकरण, वैशिष्ट्य हे मी लिहून बघायला पाहिजे. असे प्रकार परीक्षेमध्ये ऐन वेळेला लिहिता येत नाही, तेव्हा कन्फ्युजन होतं, गडबड होते. त्यासाठी एखादा प्रश्न एक गद्याचा, एक पद्याचा, एक नाट्यांशाचा लिहून काढणं काही फरक पडत नाही. हार्डली 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. बघून लिहा आणि बघून लिहा. लगेच पहिला घेतला म्हणजे मला आलंच पाहिजे असं नसतं. बघून लिहा, काही हरकत नाही, पण लिहा. लिखाणाचा सराव जितका कराल तितकी तुम्हाला परीक्षा त्या ठिकाणी येणार आहे. आणि परीक्षेसाठी वेळेचं नियोजन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर, कारण ह्या सगळ्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटी भाषा विषय जो आहे बोलण्याला जेवढा सोपा वाटतो तेवढा लिखाणामध्ये थोडा क्लिष्टही आहे. आणि म्हणून अगदी बारकावे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील. आणि याबद्दल आपण अतिशय छानपणे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. कारण ह्या अनुषंगानेच विद्यार्थी सुद्धा याच्यातून पुढे पाऊल टाकत असताना हा एक विचार निश्चितच करणार आहे की मला आता मात्र खरोखर परीक्षा द्यायची आहे. कारण आता सगळीकडचं वारं जे आहे ते जरी सगळं कोविडचं असलं तरी सुद्धा परीक्षा काही कोणापासून लांब नाहीये, परीक्षा ही द्यावीच लागणार आहे. आणि म्हणून जरी तुमचा लिखाणाचा सराव कमी झालेला असला तरी सुद्धा ती लिखाणाचा सराव करणं गरजेचं आहे. आणि आता कुठेतरी मन एकाग्र करून अभ्यासाला लागणं सुद्धा गरजेचं आहे. असा छान संदेश आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. सर, इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात येऊन आपण विद्यार्थ्यांना अगदी उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोग असं जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल एजुस्ट्रीम या युट्यूब चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आताच आपल्याला जोशी सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे की संस्कृत हा विषय जो आहे हा स्कोरिंगचा तर आहेच, परंतु व्याकरणाच्या चुका किंवा शुद्ध लेखनाच्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर आपण त्या संस्कृत विषयाचं वाचन कसं केलं पाहिजे आहे किंवा त्या प्रत्येक बाबीकडे आपण लक्ष कसं देणं गरजेचं आहे आणि एकूणच अभ्यासाचं नियोजन तुम्ही कसं करायचं आहे या सगळ्या बाबींचा सरांनी एक अवलोकन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने समग्र असं मार्गदर्शन सुद्धा सरांनी केलेलं आहे. खूप काही बारीक सारीक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे हा शेकडा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तेवढं त्या विद्यार्थ्यांना संस्कृत हा विषय जो आहे हा सुलभ वाटणार आहे. आणि परीक्षेची जर थोडीशी मनात काही भीती जर असेल तर ती भीती निश्चितच आपली जाणार आहे. आणि या अनुषंगाने आपणही संस्कृत विषयाचा अभ्यास चांगला करायचा आहे की जेणेकरून परीक्षेमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त करायचं आहे. पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.